नमस्ते. माझं नाव मौशिमी. आज मी तुमच्यासमोर साई सच्चरित्राचा 29वा अध्याय वाचणार आहे. बघूया तर ह्या अध्यायामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि आपल्याला त्यातून काय शिकण्यास मिळते. मद्रासी भजन मेळा, तेंडुलकर वडील आणि मुलगा, कॅप्टन हाटे आणि वामन नार्वेकर या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मद्रासी भजन मेळा. सन 1916 एक मद्रासी भजन मेळा पवित्र काशीच्या यात्रेला निघाला. या मेळ्यात एक गृहस्थ, त्यांची पत्नी, मुलगी आणि सासू किंवा वहिनी असे होते. दुर्दैवाने त्यांच्या नावाचा उल्लेख कुठे नाही आहे. प्रवासात त्यांना ऐकायला मिळाले की शिर्डीत एक महान संत राहतात ज्यांचे नाव साईबाबा आहे आणि ते अत्यंत उदार आहेत. ते रोज आपल्या भक्तांना तसेच आपली कला दाखवणाऱ्यांना पैसा वाटतात अशीही त्यांना माहिती मिळाली. साईबाबांकडे दररोज मोठ्या प्रमाणात दक्षिणा जमा होत असे. त्यातून ते दररोज 3 वर्षांच्या अमानी म्हणजे एक भक्त होते, कोंडाजी त्यांची मुलगी, तिला 1 रुपया, अमानीची आई जमालीला 6 रुपये आणि इतर भक्तांना 10, 20 आणि 50 असे रुपये देत असत. हे सर्व ऐकून तो भजनी मेळा शिर्डीला आला आणि तिथे मुक्काम केला. तो भजनी मेळा अतिशय सुंदर भजन गात असे, पण आतून मात्र त्यांना पैशांची लालसा होती. त्या चौघांपैकी तिघांच्या मनात लोभ भरला होता. मात्र त्या गृहस्थाची पत्नी यापेक्षा अगदी भिन्न स्वभावाची होती. तिला बाबांबद्दल फार आदर आणि प्रेम होते. एकदा असं झालं की दुपारच्या आरतीवेळी तिच्या भक्तिभावामुळे आणि श्रद्धेमुळे बाबा अत्यंत प्रसन्न झाले आणि तिला तिच्या आवडत्या देवतेचं दर्शन द्यायचं ठरवलं. तिच्यासमोर बाबा रामरूपात प्रकट झाले. आपल्या आवडत्या देवतेचं दर्शन होताच ती भावविव्हळ झाली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती आनंदाने टाळ्या वाजवू लागली. तिच्या या अचानक आनंदी अवस्थेचं कारण लोकांना कळेना. ते आश्चर्यचकित झाले. नंतर दुपारी तिने आपल्या नवऱ्याला सांगितले की मला बाबांच्या जागी श्रीराम दिसले. तो मात्र तिला भोळी व भक्त स्वभावाची समजून तिने श्रीराम पाहिले असेल हे भ्रम मानून तिची थट्टा करू लागला. सगळ्यांना साईबाबाच दिसतात आणि तुलाच राम कसे दिसले असे म्हणून तो हसला. पण तिने याचा राग मानला नाही, कारण तिला आपले मन शांत, स्थिर आणि लोभविरहित असताना अशा प्रकारचे दर्शन पूर्वीही मिळाले होते. अद्भुत दर्शन. एका रात्री त्या गृहस्थाला एक अद्भुत स्वप्न पडले. तो एका मोठ्या शहरात होता. तिथल्या पोलिसांनी त्याला अटक केली, दोरीने हात बांधले आणि एका पिंजऱ्यात बंद केले. पोलीस दार लावणार इतक्यात त्याने पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूंना साईबाबांना उभे पाहिले. बाबा इतक्या जवळ दिसल्यावर तो कातर आवाजात म्हणाला, तुमची कीर्ती ऐकून मी तुमच्या चरणी आलो, तरी तुमच्यासमोर उभा असताना माझ्यावर असा प्रसंग का यावा? बाबा म्हणाले, तुला तुझ्या कर्मफळाचे भोग भोगावेच लागतील. तो म्हणाला, मी या जन्मात असे काहीही केलेले नाही की ज्यामुळे माझ्यावर असा प्रसंग यावा. बाबा म्हणाले, जर या जन्मात नाही तर मागच्या जन्मात काहीतरी पापे केले असतील. तो म्हणाला, माझ्या गतजन्माबद्दल मला काही माहिती नाही, पण जर मी काही पाप केले असेल तर ते तुमच्या साक्षीने का जळून नाहीसे होऊ नये? जसं कोरडं गवत आगीने जळून जाते तसं. बाबा म्हणाले, तुला असा विश्वास आहे का? हो, असे त्या गृहस्थाने सांगितले. मग बाबा म्हणाले, तुझ्या घरी पंजा नाही का, म्हणजे हाताचं चिन्ह नाही का, आणि तू ताबूतमध्ये त्याची पूजा करत नाहीस का? तुझ्या घरी कडबीबी नावाची दुसरी मुसलमान देवताही आहे. जिला तू लग्न समारंभ व इतर उत्सवात प्रसन्न करतोस, हे खरे नाही का? त्या माणसाने हे सगळे कबूल केले. मग बाबा म्हणाले, आता अजून तुला काय हवं आहे? त्या माणसाच्या मनात इच्छा झाली की त्यात आपले गुरु रामदास यांचे दर्शन व्हावे. बाबांनी त्याला मागे वळून पाहायला सांगितले. तो मागे वळता तर समोर रामदास उभे होते. तो त्यांच्या चरणी लोळण घालायला जाताच रामदास अदृश्य झाले. तो मग उत्सुकतेने बाबांना विचारतो, तुम्ही वृद्ध दिसता, तुम्हाला तुमचं वय माहीत आहे का? बाबा उद्गारले, काय, तू मला म्हातारे म्हणतोस? माझ्याबरोबर धाव घे आणि बघ. असे म्हणून बाबा पळू लागले आणि तोही त्यांच्या मागे धावू लागला. बाबांच्या पावलांनी उठलेल्या धुळीत बाबा अदृश्य झाले आणि त्या माणसाची झोप उडाली. झोपेतून जागा झाल्यावर त्या माणसाने दृष्टांताचा गंभीर विचार केला. त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि त्याला बाबांची महानता उमगली. त्याच्या मनातील लोभ आणि संशय यासारखे दोष नाहीसे झाले आणि बाबांच्या चरणांवरची खरी भक्ती त्याच्या अंतःकरणात निर्माण झाली.
दर्शन हे फक्त स्वप्न होते, पण त्यातील प्रश्नोत्तरे अत्यंत महत्त्वाची आणि रोचक होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सर्व भक्त आरतीसाठी मशिदीत जमले होते, तेव्हा बाबांनी त्या माणसाला प्रसाद म्हणून मिठाई आणि आपल्या खिशातून 2 रुपये दिले व त्याला आशीर्वाद दिला. बाबांनी त्याला आणखी काही दिवस तिथे थांबण्यास सांगितले आणि म्हणाले, देव तुला भरपूर देईल आणि तुझी काळजी घेईल. त्याला तिथे पैसा मिळाला नाही, पण त्याला खूपच मौल्यवान गोष्ट मिळाली, बाबांचे आशीर्वाद, जे त्याच्या उरलेल्या आयुष्यात त्याला उपयोगी पडले. त्या गटालाही नंतर भरपूर पैसा मिळाला आणि त्यांची यात्रा यशस्वी झाली. प्रवासात त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा गैरसोय झाली नाही. हे सर्व बाबांच्या शब्दांची आणि आशीर्वादांची आठवण काढत त्यांच्या कृपेने मिळालेल्या आनंदाचा अनुभव घेत सुखरूप घरी परतले. ही कथा दाखवते की बाबांनी आपल्या भक्तांना सुधारण्यासाठी व त्यांच्या मनातील दोष नाहीसे करण्यासाठी कधीकधी अशा पद्धतींचा उपयोग केला. दुसरी गोष्ट आहे तेंडुलकर कुटुंब. तेंडुलकर कुटुंब बांद्रा म्हणजे मुंबईच्या उपनगरात राहत होते. संपूर्ण कुटुंब साईबाबांना भक्तिभावाने जोडलेले होते. सौ सावित्रीबाई तेंडुलकर यांनी श्री साईनाथ भजनमाला हे मराठी पुस्तक लिहून प्रसिद्ध केले. त्यात साईबाबांच्या लीला वर्णिलेल्या आहेत. बाबांच्या लीलांमध्ये रस असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. त्यांचा मुलगा बाबू तेंडुलकर वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेत होता. त्याने काही ज्योतिषांचा सल्ला घेतला. त्यांनी त्यांची कुंडली पाहून सांगितले की यावर्षी ग्रह अनुकूल नाहीत, पुढच्या वर्षी परीक्षा द्यावी, तेव्हा नक्की यश मिळेल. हे ऐकून बाबू खिन्न झाला, चिंताग्रस्त आणि अस्वस्थ झाला. काही दिवसांनी त्याची आई शिर्डीत गेली आणि बाबांना भेटली. बोलण्यातून तिने आपल्या मुलाची खिन्नता व उदासीनता बाबांना सांगितली. हे ऐकून बाबांनी तिला सांगितले, तुझ्या मुलाला सांग की माझ्यावर विश्वास ठेवावा. ज्योतिषी, हस्तरेखाशास्त्रज्ञ यांच्या भाकिताकडे लक्ष न देता अभ्यास करत राहावा. शांत मनाने यावर्षीच परीक्षेला बसावे, तो नक्कीच पास होईल. माझ्यावर विश्वास ठेवावा आणि निराश होऊ नये. आई घरी परत आली आणि मुलाला बाबांचा संदेश सांगितला. मग त्याने मेहनत घेतली आणि नियोजित वेळी परीक्षेला बसला. लिखित परीक्षेत त्याने चांगले पेपर दिले, पण मनातील संशयामुळे त्याला वाटले की त्याला पास होण्याइतके गुण मिळणार नाहीत. म्हणून त्याने मौखिक परीक्षा म्हणजे ओरल एक्झामिनेशन ही परीक्षा त्याने दिली नाही. परीक्षक मात्र ठाम होता. त्याने एका अध्यायामार्फत बाबूला कळवले की तू लिखित परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस, सो ओरल एक्झामिनेशन म्हणजे मौखिक परीक्षेत नक्कीच हजर राहा. असे प्रोत्साहन मिळाल्यावर बाबू मौखिक परीक्षेला गेला आणि दोन्ही परीक्षेत यशस्वी झाला. अशा रीतीने ग्रह प्रतिकूल असूनही त्याच वर्षी त्याने बाबांच्या कृपेने परीक्षा उत्तीर्ण केली. येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे शंका आणि अडचणी या आपल्याला ढवळून काढण्यासाठी आणि आपल्या श्रद्धेला दृढ करण्यासाठी येतात. अडचणी आपली श्रद्धा तपासतात. आपण जर पूर्ण विश्वासाने बाबांच्या चरणी धरून प्रयत्न करत राहिले तर शेवटी आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळते. त्या मुलाचे वडील रघुनाथराव मुंबईतील एका परदेशी व्यापारी फर्ममध्ये नोकरी करत होते. वय वाढल्यामुळे ते नीट काम करू शकत नव्हते, म्हणून त्यांना रजा घ्यावी लागली. रजेच्या काळात त्यांची प्रकृती सुधारली नाही, त्यामुळे आणखी रजा किंवा निवृत्ती अपरिहार्य झाली. त्या फर्मच्या मॅनेजरने त्यांना पेन्शनवर निवृत्त करण्याचे ठरवले, कारण ते जुने आणि विश्वासू कर्मचारी होते. मॅनेजर पेन्शन किती द्यायची याचा विचार करत होता. त्यांचा पगार 150 रुपये होता. त्यातील अर्धी रक्कम म्हणजे 75 रुपये घर खर्चाला पुरेशी नव्हती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब याबद्दल चिंतेत होते. अंतिम निर्णय होण्याच्या 15 दिवस आधी बाबांनी सौ तेंडुलकर यांच्या स्वप्नात येऊन सांगितले, माझी इच्छा आहे की 100 रुपये पेन्शन द्यावी. तुम्हाला त्यांचे समाधान होईल का? त्या म्हणाल्या, बाबा मला काय विचारता, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बाबाने 100 रुपये म्हटले होते, पण विशेष बाब म्हणून त्यांनी 10 रुपये जास्त म्हणजेच 110 रुपये पेन्शन मिळाली. अशी होती बाबांची आपल्या भक्तांवरची विलक्षण माया आणि काळजी. कॅप्टन हाटे हे बिकानेरचे रहिवासी आणि बाबांचे मोठे भक्त होते. एकदा बाबांनी त्यांच्या स्वप्नात येऊन विचारले, माझं विसरलात का? हाटे लगेच बाबांच्या पायांना धरून म्हणाले, एखाद्या मुलाने आईला विसरले तर त्याचा निभाव लागेल का? मग हाटे बागेत गेले, ताज्या वालपापडीच्या शेंगा तोडल्या आणि शिधा म्हणजे तूप, गव्हाचे पीठ आणि डाळ
इत्यादी व दक्षिणा गोळा करून हे सर्व बाबांना अर्पण करायला निघाले. अचानक त्यांची झोप मोडली तेव्हा त्यांना कळले की ते स्वप्न होते. मग त्यांनी ठरवले की हे सर्व सामान शिर्डीत बाबांकडे पाठवावं. काही दिवसांनी ते ग्वाल्हेरला गेले आणि तिथून त्यांनी 12 रुपये मनी ऑर्डरने एका मित्रास पाठवले, असे सांगून की त्यातील 2 रुपये शिधा व वालपापडी भाजी घेण्यासाठी वापरावेत आणि ते सर्व बाबांना अर्पण करावे व उरलेले 10 रुपये दक्षिणा द्यावी. मित्र शिर्डीला गेला आणि सांगितलेली इतर सर्व वस्तू विकत घेतल्या, पण वालपापडीची भाजी सहजा मिळेना. अचानक एक बाई डोक्यावर टोपली घेऊन आली आणि तिच्या टोपलीत अगदी योगायोगाने वालपापडीची भाजी होती. ती विकत घेण्यात आली आणि मग हे सर्व सामान कॅप्टन हाटे यांच्या वतीने बाबांना अर्पण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी श्री निमोणकर यांनी नैवेद्यासाठी भात आणि वालपापडीची भाजी तयार करून बाबांना अर्पण केली. सर्वांना आश्चर्य वाटले की बाबांनी आपल्या ताटातील भात व इतर पदार्थ न खाता केवळ वालपापडीचीच भाजी खाल्ली. मित्राने ही गोष्ट सांगितल्यावर कॅप्टन हाटे यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पुढची गोष्ट, पवित्र नाणे. दुसऱ्या एका प्रसंगी कॅप्टन हाटेंना बाबांकडून पवित्र नाणं मिळावं असं वाटत होतं. त्यांना एक मित्र भेटला जो शिर्डीला जाणार होता. हाटेंनी त्याच्याकडे आपला 1 रुपया बाबांकडे पोचवण्यास दिला. मित्र शिर्डीत गेला. नेहमीप्रमाणे नमस्कार करून त्याने आधी आपली दक्षिणा बाबांना दिली. बाबांनी ती आपल्या खिशात ठेवली. मग त्याने हाटेंना 1 रुपया दिला. मग त्याने हाटेंचा रुपया दिला. बाबांनी ते नाणं हातात घेतलं, त्याच्याकडे टक लावून बघितलं, चेहऱ्यासमोर धरलं, उजव्या अंगठ्याने उडवलं आणि खेळत राहिले. मग बाबांनी त्या मित्राला सांगितले, हे त्याच्या मालकाकडे परत ने. त्याला माझी उदी दे आणि सांग की मला त्याच्याकडून काहीही नको. तो शांततेत आणि समाधानात राहो. मित्र ग्वाल्हेरला परतला. ते पवित्र नाणं हाटेंना दिलं आणि शिर्डीत जे घडलं ते त्यांना सांगितलं. हे ऐकून हाटे फार आनंदी झाले आणि त्यांना जाणवलं की बाबा नेहमीच चांगल्या संकल्पांना प्रोत्साहन देतात. हाटेंनी जसा मनापासून विचार केला, बाबांनी तसंच ते पूर्ण केलं. पुढची गोष्ट आहे वामन नार्वेकर यांची. आता वाचकांनी एक वेगळी कथा ऐकावी. वामन नार्वेकर नावाचे गृहस्थ बाबांवर फार प्रेम करत असत. एकदा त्यांनी एक नाणं आणलं. त्या नाण्याच्या एका बाजूला राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती कोरलेली होती आणि दुसऱ्या बाजूला फोल्डेड हँड्समध्ये मारुतीची मूर्ती होती. त्यांनी ते नाणं बाबांना दिलं की बाबांनी ते स्पर्श करून पवित्र करावं आणि उदीसह परत द्यावं, अशी त्यांची अपेक्षा होती. पण बाबांनी ते नाणं लगेच खिशात टाकलं. मग शमांनी बाबांशी वामनरावांच्या हेतूबद्दल बोलून ते नाणं परत देण्याची विनंती केली. बाबा म्हणाले, त्याला का परत द्यायचं? आपणच ते ठेवून घेऊ. त्याने जर त्यासाठी 25 रुपये दिले तर ते मी नक्कीच परत करेन. मग त्या नाण्यासाठी वामनरावांनी कसेबसे 25 रुपये जमवले आणि बाबांसमोर ठेवले. मग बाबा म्हणाले, या नाण्याची किंमत 25 रुपयांपेक्षा कितीतरी जास्त आहे. श्यामा, हे नाणं घे. आपणच ते आपल्या तिजोरीत ठेवू. तू हे आपल्या देवघरात ठेव आणि त्याची पूजा कर. कोणालाही बाबांना विचारायची हिंमत झाली नाही की त्यांनी असं का केलं. फक्त बाबांनाच माहिती होतं की कोणासाठी काय उत्तम व योग्य आहे. श्री साईनाथ महाराज यांची जय. सर्वांना शांती लाभो.